मला भेटायला वेळ नाही. तन्वी दोन्ही परीक्षा ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, कारण साक्षीची एंट्री आता सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एपिसोडची सुरुवात होते सकाळच्या सीनने, जिथे साक्षी आणि कल्पना हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. पण इथे मोठा धक्का म्हणजे साक्षी आता तिचं रूप पूर्णपणे बदलून सुभेदारांच्या घरी आलेली आहे. होय, साक्षी भांडीवाली बनून घरात प्रवेश करते. तिचा प्लॅन खूपच धोकादायक आहे, कारण ती थेट सचिन समोर येते आणि त्याला म्हणते, तुला भेटायला वेळ नव्हता ना, म्हणूनच मी इथे आलीये. हे ऐकताच सचिन पूर्णपणे शॉक होतो. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसतो. दुसऱ्या बाजूला प्रतिमा सायलीशी बोलताना एक मोठं वक्तव्य करते. ती म्हणते की प्रिया तोंडी परीक्षेत नापास झाली, पण सायली तू मात्र कोणतीही परीक्षा नसताना पास झाली आहेस. ती पुढे म्हणते की कधी कधी मला वाटतं की तूच माझी खरी मुलगी आहेस. प्रिया आणि तुझ्यात खूप फरक आहे. तू खूप समजदार आहेस. हे ऐकून सायली थोडी भावूक होते, पण प्रियाबद्दलची तुलना पुढे मोठा वाद निर्माण करू शकते हे नक्की. आणि मग येतो सगळ्यात मोठा सीन. प्रिया आणि साक्षी आमने सामने येतात. घरात अचानक भांड्यांचा आवाज होतो. सगळं खाली पडतं आणि प्रिया रागात विचारते, कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? तेव्हा साक्षी हळूहळू तिचा चेहरा दाखवते आणि तो क्षण खूपच शॉकिंग असतो. साक्षीला पाहताच प्रिया पूर्णपणे हादरते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का स्पष्ट दिसतो. पण खरी मजा इथेच सुरू होते, कारण त्याचवेळी सायली आणि अर्जुन तिथे येत असतात. आजच्या एपिसोडची सुरुवात होते पुढील सीनने. प्रतिमा सायलीला म्हणते, सायली तू कोणतीही परीक्षा नसताना पास झाली आहेस. तिच्या या वाक्यात खूप खोल अर्थ असतो. प्रतिमा पुढे म्हणते की कधीकधी मला असं वाटतं की तूच माझी दुसरी मुलगी आहेस. प्रिया आणि तुझ्यात खूप मोठा फरक आहे. तू खूप समजदार आहेस. हे ऐकून सायली थोडी भावूक होते, कारण तिला घरातली आपुलकी आणि प्रेम जाणवतं. पण दुसऱ्या बाजूला हीच तुलना पुढे मोठा वाद निर्माण करू शकते. प्रतिमाच्या डोक्याचा एक केस अलगद काढते. हा सीन खूपच शॉकिंग आहे, कारण सायली इतकं मोठं पाऊल का उचलतीये हा प्रश्न लगेचच प्रेक्षकांच्या मनात येतो. यानंतर सायली तो केस तिच्या पर्समध्ये असलेल्या एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. तिची प्रत्येक हालचाल खूपच सावध असते, जणू काही ती कुणाच्या तरी नजरेत येऊ नये याची पूर्ण काळजी घेत असते. तिच्या चेहऱ्यावर थोडी घाई आणि तणाव स्पष्ट दिसतो. पण तेवढ्यातच सीनमध्ये अचानक ट्विस्ट येतो. प्रिया तिथे येते. प्रियाचं लक्ष नसतं आणि ती थेट सायलीच्या अंगावर येऊन धडकते. हा क्षण खूपच टेन्शन वाढवणारा असतो, कारण सायली जे काही करत असते ते लगेच उघड होण्याची शक्यता निर्माण होते. पण सायली खूपच चतुराईने परिस्थिती हाताळते. ती पटकन तिची पर्स जोरात दाबते, जेणेकरून आत ठेवलेली प्लास्टिक बॅग आणि त्यामधील केस कोणालाही दिसू नयेत. आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता ती लगेच तिथून निघून जाते. सायलीचा हा रिॲक्शन खूप काही सांगून जातो, कारण ती एवढ्या घाईने आणि घाबरलेल्या अवस्थेत का निघून गेली हा प्रश्न लगेच निर्माण होतो. आणि इथेच प्रियाला काहीतरी संशय येतो. ती थोडा विचार करते आणि तिच्या लक्षात येतं की सायलीच्या पर्समध्ये काहीतरी खूप महत्त्वाचं होतं. म्हणूनच सायलीने तिला धक्का देऊन तिथून पटकन निघून जाण्याचा प्रयत्न केला. आता पुढे येतो सगळ्यात इंटरेस्टिंग आणि थरारक सीन, प्रिया आणि साक्षीची टक्कर. हा सीन पूर्ण एपिसोडचा हायलाईट ठरणार आहे. साक्षी तिचं काम करत असताना अचानक काही भांडी खाली पडतात. मोठा आवाज होतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने जातं. प्रिया तिथे येते आणि रागात विचारते, कोण आहेस तू आणि इथे काय करतेस? तिच्या आवाजात राग आणि संशय दोन्ही असतो. साक्षी मात्र शांतपणे उभी असते. काही क्षण ती काहीच बोलत नाही आणि मग हळूहळू ती तिचा चेहरा दाखवते. तो क्षण खूपच शॉकिंग असतो, कारण साक्षीचा चेहरा पाहताच प्रिया पूर्णपणे हादरते. तिच्या चेहऱ्यावरचा भाव बघण्यासारखा असतो. तिला विश्वासच बसत नाही की साक्षी इथे तिच्या घरात भांडीवाली बनून उभी आहे. प्रिया काही क्षण काहीच बोलू शकत नाही. तिच्या मनात हजारो प्रश्न सुरू असतात. साक्षी इथे कशी आली? तिचा उद्देश काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पुढे काय करणार आहे? पण खरी गोष्ट अजून बाकी असते, कारण त्याचवेळी सायली आणि अर्जुन बाहेरून येत असतात. आता सस्पेन्स इथे शिगेला पोहोचतो, कारण प्रिया आणि साक्षी आमने सामने आहेत आणि साक्षीचं खरं रूप उघड झालेलं आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की सायली आणि अर्जुन साक्षीला पाहतील का? जर त्यांनी साक्षीला पाहिलं तर पुढे काय होईल? घरात एक मोठा स्फोट होणार का? की साक्षी पुन्हा एकदा तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार? तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न,
पुढे काय होणार? सायली आणि अर्जुन साक्षीला पाहतील का? प्रिया काय निर्णय घेणार? आणि साक्षीचा खरा प्लॅन काय आहे?